व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. परंतु प्रियकरांना जर प्रेम व्यक्त करायचं असेल तर आधी प्रेयसीचा शोध घ्यावा लागतो. असाच एक प्रियकर गेली वर्षभर निसर्गाच्या सानिध्यात भटकत होता. त्याची प्रेयसी तो शोधत होता आणि हा प्रियकर आहे पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर. हेच देवदत्त कशाळीकर गेली वर्षभर निसर्गात भटकत होते आणि त्यांची प्रेयसी या कॅमेऱ्यात कैद केली आणि त्याचंच आज प्रदर्शन जे आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये अशा रीतीनं भरवण्यात आलेलं आहे. देवदत्त कशाळीकर स्वतः आपल्यासोबत आहेत. काय ही नेमकी कन्सेप्ट आहे, कुठली ही प्रेयसी आहे जिच्या शोधात तुम्ही अख्खं देश पालतं घातलं? युजली दोन गोष्टी आहेत की निसर्ग ही एक आपली प्रेयसीच असते आणि निसर्ग आणि प्रेयसी या दोन गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रेयसी कधीच मनातून आपल्या उतरत नाही आणि ती कायम मनावर अधिराज्य करते आणि निसर्गही तसंच करतो. म्हणून प्रेयसी आणि निसर्ग या दोघांचं हे कॉम्बिनेशन करण्याचा एक प्रयत्न यथाशक्ती केलेला आहे आणि आपण याला कुठेही आर्टिफिशियल इफेक्ट्स दिलेले नाही आहेत. एव्हरीथिंग इज ओरिजिनल आणि ॲट द सेम टाइम वेगवेगळ्या ठिकाणी देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाऊन हे सगळं शूट केलेलं आहे. आम्ही तर बघतोय अगदी समुद्राचा किनारही दिसतोय आणि अगदी उंचीचा शिखरही दिसतोय. हो, कुठं कुठं म्हणजे नेमकं तुम्ही गेले होते? 18,500 फुटांवरचा जो एक लडाखमधलं ठिकाण आहे जे आपण खारदुंगला पास म्हणतो, तिथे पण आम्ही शूट केलेलं आहे. खारदुंगला पास त्याच्यानंतर आम्ही हम्पीमध्ये शूट केलं, गुजरातमध्ये शूट केलं, गोव्यात शूट केलं, कोकणात शूट केलं, भंडारदरा परिसरामध्ये शूट केलं, अनेक ठिकाणी शूट केलं, वेगवेगळ्या 5 राज्यांमधून शूट केलं. आम्ही उत्तर प्रदेशमध्ये शूट केलं, ताजमहालला शूट केलं आणि हीच खरी गंमत होती की प्रेयसी विविध ठिकाणी मला शूट करता यावी. तोचपणा नको होता, त्यामुळे ती भौगोलिक विविधता जी आहे ती पण हवी होती त्याच्यामध्ये. अखेर प्रेयसी सापडली? हो, निश्चितपणे. आय एम हॅपी. मला छान फ्रेम्स मिळाल्या आणि चांगले फोटोज मिळणं हेच प्रेयसी सापडण्याचा खरा आनंद होता. आता समजा ह्या फोटोशूटमध्ये जर चेहरा घेतला असता तर त्याच्यात मॉडेल हा कॉन्सेप्ट आलाच असता. पण आता प्रेयसी म्हणजे आता एक ती आहे, कोणीतरी स्त्री, सुंदर स्त्री आहे, उभी आहे, बसलेली आहे, शोधत आहे काहीतरी. तिला चेहरा नाही, पण तिला जेव्हा आपण बघतो तर आता ज्यानी बघितली त्याने त्यात त्यांची प्रेयसी बघावी. तो तसा कॉन्सेप्ट आणि मॉडेलिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये वेगळंच असतं खूप. म्हणजे आय कॅनॉट इवन एक्सप्लेन ह्याच्यात. पण मग ते प्रेयसी म्हणजे सगळ्यांना असं एक प्रेयसी नाव ऐकलंच ते गोड असं एक छोटंसं नाव आहे, पण ते नाव ऐकून लोकांना खूपशा फिलिंग्स म्हणजे आपल्या खूप मेमरीज आपल्याला येतात सगळ्यांच्या अशा ज्या कधी काही म्हणजे जी आहे पण तिला आपण काय म्हणतो ती आपल्याला भेटू शकत नाही आहे. ती शी कुड बी अ फॅन्टसी, शी कुड बी अ ड्रीम. म्हणजे खरं म्हणायला गेलं ते स्वप्नासारखी आहे. सगळ्यांना तिचं स्वप्न येऊ शकतो आणि सगळ्यांना मिळू शकते असं नाही आहे. तो एक तसा हे आहे. तर म्हणतात ना, प्रेमात रंग आणि रूप पाहुणे, 2 मनांनी फक्त एक रूप व्हावं. आणि असंच प्रेम किंवा या प्रेमाची परिभाषा शोधण्याचा प्रयत्न देवदत्त कशाळीकर यांनी केला आणि तो असा या प्रदर्शनाच्या रूपात समाजासमोर मांडला. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.